पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं शहरभरातील वृक्षांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्यांची छाटणी सुरू केली आहे. मात्र ही छाटणी अयोग्य पद्धतीनं केली जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केलाय आणि त्यामुळे झाडांचे नैसर्गिक संतुलन बिघडत आहे असा सुद्धा आरोप करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नाले सफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. नाले सफाईची कामं पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील असा विश्वास पालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केलाय. तसंच नाले सफाईचं वेळापत्रक काटेकोरपणे पाळलं जावं असेही निर्देश आयुक्तांनी दिले. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं बीडमधील एका माध्यमिक विद्यालयाला नाव देण्यात येणार आहे. विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संतोष देशमुख यांचा पुतळा देखील उभारला जाणार आहे. देशमुखांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत यासाठी विद्यालयाला नाव दिलं जाणार अशी माहिती नवनिर्माण शिक्षण संस्थेचे सचिव बाळा बांगर यांनी दिली आहे. कर्जत नगरपंचायतच्या 17 पैकी 13 नगरसेवकांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पास केलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उषा राऊत यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. व्यक्तिगत आणि घरगुती कारणांमुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामा पत्रात केलेला आहे. देशातील पहिले आयकॉनिक क्रूज टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल झाले. या क्रूज टर्मिनसमुळे दरवर्षी 10 लाख प्रवाशांना समुद्री प्रवास करता येणार आहे. 200हून अधिक बोटी या टर्मिनलवर राहू शकतात. त्यामुळे समुद्र मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये त्यामुळे 400% वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील गोखले विक्रोळी पूल आणि कर्नाल पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अंधेरीचा गोखले पूल 15 मे आणि विक्रोळी पूल 31 मे पर्यंत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरवासियांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान मस्जिद बंदर स्थानकाजवळील कर्नाल पूल जूनपर्यंत सुरू होणार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये वातावरणातील चढउतार आणि ढगाळ हवामानामुळे आंब्याचं नुकसान होत आहे आणि यामुळे वातावरणातील बदलामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी आपल्या फळबागेमध्ये आंबा फळांना कागदी पिशव्यांचा आधार देऊन संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. कृषी क्षेत्रातील AI धोरण हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आणि त्यामध्ये ऊस, कापूस, सोयाबीन, तांदूळ, कांदा आणि मका या 6 पिकांचा समावेश करण्यात आलाय. यासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे असं पवार यांनी सांगितलं. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाला चांगला दर मिळाला नाही. त्यामुळे येणाऱ्या हंगामामध्ये कापूस लागवडीचं क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते आहे. दरांच्या घसरणीमुळे कापूस लागवड करावी का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होता. मावळमधील एका शेतकरी महिलेने उष्णतेपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी अनोखा प्रयोग केलाय. प्रत्येक झाडाला प्रोटेक्शन पेपर लावण्यात आलेला आहे. तसंच झाडांना पाणी मिळण्यासाठी ठिबक सिंचनाचाही वापर करण्यात आलाय. आपल्यासाठी वैयक्तिक मित्र हा विषय संपला अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे. आशिष शेलारांच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चेनं उधाण आलंय. त्यामुळे शेलार आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीत दुरावा आला की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. वरळीतील रस्ते निकृष्ट दर्जाचे कामं असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. एजन्सीनं पैसे उकळण्यासाठी ही कामं केलेली आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडावर पंकजा मुंडेंनी मोठं विधान केलं. अशा सर्व घटना घडत असतात असं पंकजा मुंडे म्हणालेत. बीडमध्येच अशा घटना घडतात असं नाही असंही पंकजा मुंडे म्हणालेत. मी जालन्याची पालकमंत्री आहे, तिथेही अशा घटना घडत असतात असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आणि त्यामुळे लोकांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार आणि आई प्रतिभा पवार यांची पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या ठिकाणी भेट घेतली आहे. सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर होत्या तर शरद पवार आणि आई प्रतिभा पवार हे दोघे बारामतीकडे निघाले होते. त्यांना पाहून सुप्रिया सुळे गाडीखाली उतरून आई वडिलांची भेट घेतली. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याबाबत भाजप नेते माधव भंडारी यांनी सनसनाटी दावा केलाय. स्थानिक प्रशासनावर दबाव असलेल्या व्यक्तीचा या हल्ल्यामध्ये हात होता असा दावा भंडारी यांनी केलाय. स्थानिक मदतीशिवाय काहीही करता आलं नसतं असंही भंडारी म्हणाले. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे याची चर्चा सुरू झाली आहे. अनिसला नक्षलवादी संघटना म्हणून जाहीर करा अशी मागणी सनातन संस्थेचे अभय वर्तक यांनी केली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अनिसा संघटनेवर प्रशासक नेमण्याची मागणीही वर्तक यांनी केली. तसंच अनिसला परदेशातून फंडिंग येत असल्याचा आरोपही वर्तक यांनी केला. नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर लागलेला बॅनर आता चर्चेचा विषय ठरतोय.
राज ठाकरेंना मातोश्रीवर बोलावून घ्या अशी साद या बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना घालण्यात आलेली आहे। राज ठाकरे या साहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या, महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या अशी कळकळीची विनंती या आशयाचं बॅनर लावण्यात आलंय। धुळे शहरामध्ये मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली। यातून दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्र यावं असं आवाहन करण्यात आलंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावेत अशा आशयाचे फलक शहरात लावण्यात आले। ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यानं काहींना त्रास होतोय असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। शिंदेंना हा टोला लगावण्यात आलाय। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची भावना आहे असंही राऊत म्हणाले। ठाकरे बंधू एकत्र येण्यानं महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही असं वक्तव्य आरपीआयचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय। तर आरपीआयच्या सर्व भावंडांनी एकत्र येण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माढा दौरा अचानक रद्द झालेला आहे। दौरा रद्द होण्याचं कारण मात्र अस्पष्ट आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले। त्यांनी भारतातील निवडणूक प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि काही यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला। भाजपातल्या नव्या प्रवेशावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे। बावनकुळे यांना पत्र देत भाजप कार्यकर्त्यांनी मनातली खदखद बाहेर काढली आहे। घरात पाहुणे आले की घरातल्यांना बाहेर झोपावं लागतं म्हणून कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। वक्फ कायद्याबाबत भाजपने उद्या कार्यशाळेचं आयोजन केलं। उद्या 3 वाजता मुंबईतल्या गरवारे क्लब इथं कार्यशाळा होणार आहे। यामध्ये वक्फबाबत आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत। परभणी जिल्ह्यातील चिकलठाणा पाटीवर बैलगाड्यांसह शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। जिल्हा प्रशासनानं जालना नांदेड समृद्धी महामार्गाचं सर्वेक्षण करून राज्य सरकारला अहवाल सादर केलाय। मात्र यामध्ये जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची दर निश्चिती कमी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। परभणीच्या पाथरीमध्ये नागरिकांनी तहसील कार्यालयावर मुख्य मोर्चा काढलाय। पैशाच्या वादातून अनंता टोंपे यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी तसंच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। नाशिक महापालिकेच्या गेटवर मनसेनं घंटानाद आंदोलन केलं। रस्त्यावरील खड्डे, गोदावरी स्वच्छतेसह शहरातील इतर प्रश्नांबाबत हे आंदोलन करण्यात आलं।